विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज किंवा रिऑर्गनायझेशन ऑफ कंपनीज या प्रकरणावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. अकाउंटिंगमधील अमालगमेशन ऑफ कंपनीज या प्रकरणावर आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. त्यासोबतच रिडम्पशन ऑफ डिबेंचर याही प्रकरणावर आपण सविस्तर असं विवेचन मागच्या काही लेक्चरमध्ये केलेलं आहे. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज, कंपनीची पुनर्रचना किंवा कंपनीचे पुनर्संघटन या टॉपिकवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा वेगवेगळ्या कारणामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खालावते. मग ही परिस्थिती वेळेवर आटोक्यात आली नाही तर कंपनीला आपला व्यापार व्यवसाय बंद करावा लागतो. मग अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्यापूर्वीच कंपनीची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातात. त्यात सर्वसामान्यपणे कंपनीची पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी किंवा कंपनीचे पुनर्संघटन, रिऑर्गनायझेशन ऑफ कंपनीज या दोन पर्यायावर विचार केला जातो. मग रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी याची कन्सेप्ट पाहत असताना कंपनीची पुनर्रचना, ज्यावेळेस कंपनीचे निस्तारण करून, लिक्विडेशन, समापन, ज्यावेळेस कंपनीचे निस्तारण करून किंवा निस्तारण न करता कंपनीची जी आर्थिक स्थिती विस्कटलेली असते ती आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्या उपक्रमाची पुनर्रचना केली जाते. तेव्हा कंपनीची आर्थिक स्थिती बिघडते किंवा मागील काही वर्षापासून सतत नुकसान होत असते. तेव्हा आपल्या उपक्रमाचा व्यापार, कंपनीचा व्यापार व्यवसाय प्रभावित होतो. कंपनीचा नावलौकिक खराब होऊन जनतेचा कंपनीवरील विश्वास कमी होतो. ही परिस्थिती जर वेळीच आटोक्यात आली नाही तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, आपलं व्यवसाय, व्यापार संघटन, उपक्रम म्हणजेच कंपनी आपल्याला बंद करावी लागते. म्हणूनच कंपनीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कंपनीची पुनर्रचना केली जाते. रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, पुनर्रचना केली जाते. मग ही पुनर्रचना कंपनीचे भागधारक घडवून आणत असतात. सामान्यपणे कंपनीची पुनर्रचना पुढील दोन प्रकारांनी केली जाते. ती म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन और रिऑर्गनायझेशन, म्हणजेच अंतर्गत पुनर्रचना किंवा पुनर्संघटन. मग अशा या प्रकारे कंपनीची पुनर्रचना, पुनर्संघटन, अंतर्गत पुनर्संघटन आणि बाह्य पुनर्संघटन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, या दोन पद्धती, या दोन प्रकारांचा अवलंब करून कंपनीची पुनर्रचना केली जाते. कंपनीचे निस्तारण न करता पूर्वीचे नुकसान भरून काढणे आणि कंपनीची आर्थिक घडी ठीक करणे यावर भर देऊन कंपनीची पुनर्रचना होत असेल तर त्याला अंतर्गत पुनर्रचना किंवा पुनर्संघटन असं म्हटलं जातं. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन कशाला म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीचं निस्तारण न करता, म्हणजे लिक्विडेशन न करता, समापन न करता पूर्वीचे नुकसान भरून काढणे आणि कंपनीची आर्थिक घडी व्यवस्थिशीर करणे यावर भर देऊन कंपनीची पुनर्रचना होत असेल
तर त्याला अंतर्गत पुनर्रचना किंवा अंतर्गत पुनर्संघटन असं म्हटलं जातं. यासोबतच दुसरा प्रकार म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, बाह्य पुनर्रचना किंवा पुनर्निर्मिती. मग कंपनीचे निस्तारण करून त्या जागी नवीन कंपनीची स्थापना करण्यात येत असेल तर त्याला बाह्य पुनर्रचना असं म्हटलं जातं. मग ही नवीन कंपनी जुन्या कंपनीची संपत्ती आणि देयता योग्य अटीवर खरेदी करत असते. आर्थिक अडचणीमुळे किंवा अनेक वर्षापासून होत असलेल्या तोट्यामुळे एखाद्या कंपनीचे निस्तारण होत असते आणि त्या कंपनीच्या जागी नवीन कंपनीची स्थापना करण्यात येते. मग ही नवीन कंपनी जुन्या कंपनीची संपत्ती आणि देयता योग्य अटीवर घेते तेव्हा त्या जुन्या कंपनीची पुनर्रचना झाली किंवा पुनर्निर्माण झाले असे म्हटले जाते. मग यामध्ये नवीन कंपनीची स्थापना हे जुन्या कंपनीचे भागधारकच करत असतात. पुनर्निर्माणाच्या योजनेनुसार कंपनीच्या सर्वसाधारण नवीन कंपनीची स्थापना आहे. पुनर्निर्माणाच्या योजनेनुसार कंपनीच्या सर्वसाधारण हितासाठी भागधारक आणि कर्ज रोखाधारक नुकसान सहन करून आर्थिक त्याग करतात. पण अशा योजनेमुळे कंपनीचे भागभांडवल कमी जास्त होऊ शकते. कर्ज रोखेधारकांना नवीन कंपनीचे भाग देऊन नवीन भागधारकाला बनविले जाऊ शकते किंवा पूर्वाधिकार भागधारकांना देणे असलेल्या लाभांशाचे पुंजीकरण केले जाऊ शकते किंवा लाभांशावरील त्यांचा अधिकार रद्द केला जाऊ शकतो. मग अशा या दोन प्रकारे रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, या दोन्हीपैकी एका प्रकाराचा अवलंब करून कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नेमकं काय? मग कंपनीचं निस्तारण करून त्या जागी नवीन कंपनीची स्थापना करण्यात येत असेल तर त्याला बाह्य पुनर्रचना असं म्हटलं जातं. कंपनीचे निस्तारण करून त्या जागी नवीन कंपनीची स्थापना करण्यात येत असेल तर त्याला डॅश डॅश असं म्हटलं जातं. या ठिकाणी बाह्य पुनर्रचना हे MCQचा आन्सर असेल. त्यासोबतच दुसरा MCQ सांगत असताना कंपनीचे निस्तारण न करता पूर्वीचे नुकसान भरून काढणे आणि कंपनीची आर्थिक घडी ठीक करणे यावर भर देऊन कंपनीची पुनर्रचना होत असेल तर त्याला डॅश डॅश असं म्हटले जातं. अशा वेळेस या ठिकाणी MCQचा आन्सर असेल याला अंतर्गत पुनर्रचना किंवा पुनर्संघटन असं म्हटलं जातं. या अशा या MCQचाही आपण या थेरॉटिकल चर्चेमध्ये, या प्रकरणामध्ये रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीमध्ये चर्चा करत असताना निश्चितच काही MCQचा उहापोह मी माझ्या वतीने करण्यात येईल, परंतु आपण संपूर्ण लेक्चर ऐकल्यानंतर निश्चितच आपल्याला मोठ्या प्रमाणात MCQ या ठिकाणी आढळून येतात. मग पुनर्रचनेचा जमा खर्च, अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर रिकन्स्ट्रक्शन. अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर रिकन्स्ट्रक्शन. पुनर्रचनेच्या वेळी जुन्या कंपनीचे निस्तारण होते आणि नवीन कंपनीची स्थापना होते. या ठिकाणी पुनर्रचनेचा जमा खर्च कशा पद्धतीने नोंदवला जातो यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण पुनर्रचनेच्या वेळी जी जुनी कंपनी आहे तिचं निस्तारण होतं, तिचं समापन होतं आणि नवीन कंपनीची स्थापना होते. मग नवीन कंपनी जुन्या कंपनीचा व्यवसाय खरेदी करते, त्यामुळे जुनी कंपनी ही विक्रेता कंपनी असते, तर नवीन कंपनी ही क्रेता कंपनी असते. विद्यार्थी मित्रांनो, याही ठिकाणी
पुनर्रचना करतेवेळी जुन्या कंपन्यांचे निस्तारण होते आणि नवीन कंपनीची स्थापना होते. मग नवीन कंपनी जुन्या कंपनीचा व्यवसाय खरेदी करते, त्यामुळे जुनी कंपनी ही विक्रेता कंपनी असते, तर नवीन कंपनी ही क्रेता कंपनी असते. कंपन्यांचे संमिश्रण आणि संविलयन करत असताना ज्या पद्धतीने जमा खर्च लिहिला जातो, अमालगमेशन ऑफ कंपनीज, ॲब्सॉर्प्शन ऑफ द कंपनीज, यामध्ये ज्या पद्धतीने अकाउंटिंग करण्यात येत होतं, जमा खर्च करण्यात येत होता, त्याच पद्धतीने रिकन्स्ट्रक्शन करतेवेळी, कंपनीची पुनर्रचना करतेवेळी देखील अशाच प्रकारचा जमा खर्च लिहिण्यात येतो. मग नवीन कंपनीची हिशोबाची पुस्तके उघडण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या पुस्तकात पणजी प्रविष्ट्या कराव्या लागतात. नवीन कंपनी जर आपण ओल्ड कंपनी बंद करत असू, त्याचा जमा खर्च, नवीन कंपनी ओपन होत असेल त्याचा जमा खर्च. मग या दोन्ही कंपन्यांच्या पुस्तकात पणजी प्रविष्ट्या केल्या जातात, ओल्ड कंपनी अँड न्यू कंपनी. विक्रेता कंपनीच्या पुस्तकातील नोंदी आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकातील नोंदी, या दोन्ही प्रकारच्या जनरल एंट्रीज या ठिकाणी केल्या जातात. मग क्रय मोबदला निश्चित करण्याच्या पद्धती देखील संविलनाप्रमाणेच आहेत. परचेज कन्सिडरेशन, विद्यार्थी मित्रांनो, यासाठी अमालगमेशन ऑफ द कंपनीज यावरील सविस्तर लेक्चर ऐकल्यानंतर परचेज कन्सिडरेशन त्या ठिकाणी कशा पद्धतीने काढल्या जातात, त्याच पद्धतीने क्रय मोबदला निश्चित करण्याची पद्धती देखील या रिकन्स्ट्रक्शनमध्ये संविलनाप्रमाणेच आहे, एकत्रीकरणाप्रमाणेच आहे किंवा ॲब्सॉर्प्शन प्रमाणेच आहे. मग त्यामुळे कंपनीच्या पुनर्रचनेच्या वेळी कंपनीच्या पुस्तकात होणाऱ्या ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत, पणजी प्रविष्ट्या आहेत, या संमिश्रण आणि संविलनाच्या वेळी होणाऱ्या जर्नल एंट्री प्रमाणेच असतात. म्हणून आपण यापूर्वीच्या अमालगमेशन ऑफ द कंपनीज अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनीज यामध्ये याचा सविस्तर असा विचार केलेला आहे, सविस्तर असं मत मांडलेलं आहे आपण त्या ठिकाणी, याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच पद्धतीने याही ठिकाणी जर्नल एंट्र्या त्याच पद्धतीने केल्या जातात. म्हणून इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, रिऑर्गनायझेशन ऑफ कंपनीज, कंपनीचे पुनर्संघटन किंवा अंतर्गत पुनर्रचना, कंपनीचे निस्तारण न करता कंपनीचे अस्तित्व कायम ठेवून पूर्वीचे नुकसान भरून काढणे आणि कंपनीची विस्कळलेली स्थिती, आर्थिक स्थिती, आर्थिक घडी ठीक करणे, यालाच पुनर्संघटन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीचे निस्तारण न करता कंपनीचे अस्तित्व कायम ठेवून पूर्वीचे नुकसान भरून काढणे आणि कंपनीची विस्कळीत झालेली आर्थिक घडी ठीक करणे, यालाच पुनर्संघटन असं म्हटलं जातं. मग पुनर्संघटनेची कायदेशीर व्याख्या आपण या ठिकाणी करणार आहोत, आपल्यासमोर ती मांडण्यात येणार आहे. आर्थिक संकटामध्ये असलेल्या कंपनीने, आर्थिक संकटामध्ये असलेल्या कंपनीने निस्तारण टाळण्यासाठी आपल्या भागधारकांशी तसेच धनकोंशी तडजोड करून भाग भांडवलामध्ये फेरबदल केल्यास, धनकोच्या अधिकारात बदल केल्यास किंवा भागधारक व धनको यांना आर्थिक त्याग करावयास लावल्यास, अशा प्रकारे आपले साठलेले नुकसान अपलेखित करून आपली आर्थिक घडी नीट बसविण्याच्या किंवा नीट बसविल्यास कंपनीने आपले पुनर्संघटन केले असे म्हणतात. मग या पुनर्संघटनेलाच
इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. या पुनर्संघटनेलाच अंतर्गत पुनर्निर्मिती, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन असे देखील म्हटले जाते. मग या पद्धतीमध्ये कोणत्याही नवीन कंपनीची स्थापना होत नाही. संबंधित कंपनीचे निस्तारण न होता तिचे अस्तित्व कायम राहते. मग या ठिकाणी पुनर्संघटन आणि पुनर्निर्माण यातील फरक आपण थोडक्यात पाहणार आहोत. डिफरन्स बिटवीन रिऑर्गनायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन्स. जसे की पुनर्संघटन अंतर्गत रचनेमध्ये, रिऑर्गनायझेशनमध्ये, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये अस्तित्वात असलेली कंपनी तशीच कायम ठेवून पूर्वीची संचित हानी भरून काढणे आणि कंपनीची बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारणे म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. तर पुनर्निर्मितीमध्ये रिकन्स्ट्रक्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, कंपनीची बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पूर्वीच्याच कंपनीच्या नावामध्ये व घटनेमध्ये किंचित फेरफार करून नवीन कंपनी अस्तित्वात आणून जुन्या कंपनीचा व्यवसाय या नवीन कंपनीकडे सोपविण्यात येतो. यालाच कंपनीचे पुनर्निर्माण असं म्हटलं जातं, एक्सटर्नल रिऑर्गनायझेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, पुनर्संघटनेमध्ये कंपनीला आपला व्यापार व्यवसाय विकण्याची आवश्यकता नसते. म्हणजे अंतर्गत पुनर्रचनेमध्ये, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. परंतु पुनर्निर्माणामध्ये, रिकन्स्ट्रक्शनमध्ये, बाह्य पुनर्निर्माण, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये नवीन कंपनीला जुन्या कंपनीच्या व्यवसायाची विक्री करण्यात येते. यासोबतच पुनर्संघटनेमध्ये कंपनीचे निस्तारण होत नाही. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कंपनीचे निस्तारण होत नाही. तर पुनर्निर्मितीमध्ये, बाह्य पुनर्रचनेमध्ये, रिकन्स्ट्रक्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कंपनीचे निस्तारण केले जाते, निस्तारण होते. त्यानंतर पुनर्संघटनेमध्ये किंवा अंतर्गत पुनर्रचनेमध्ये कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भांडवलात परिवर्तन व कर्जरोखे धारक व धनकोंना देय रकमेसंबंधी तडजोड करण्यात येते. तर बाह्य निर्मितीमध्ये, बाह्य पुनर्रचनेमध्ये ही एक प्रकारे संमिश्रणाचीच योजना या ठिकाणी आखल्या जाते. मग पुनर्संघटनेमध्ये, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये अस्तित्वात असलेल्या कंपनीचीच आर्थिक स्थिती मजबूत केली जाते. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये आपल्या कंपनीची आर्थिक स्थिती ही अस्तित्वात असलेल्या कंपनीचीच आर्थिक स्थिती मजबूत केली जाते. परंतु एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये नवीन कंपनीची स्थापना करून आर्थिक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मग अशा प्रकारे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, रिऑर्गनायझेशन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन या दोघांमध्ये असणारा फरक आपण पाहिला आहे. रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनी या प्रकरणामध्ये रिकन्स्ट्रक्शन करण्याच्या दोन पद्धती आहेत, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, ते कशा पद्धतीनं केल्या जातं, त्याची कन्सेप्ट
या सविस्तर बाबीवर आपण चर्चा केली आहे. तसेच त्या दोन्हीमध्ये असणारा फरक याही गोष्टीवर आपण आज सविस्तर अशी चर्चा केली आहे. आज आपण याच ठिकाणी थांबू.